नमस्कार. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात आली सर्वात मोठी अपडेट. शेतकरी मित्रांनो, अमरावती येथे कार्यक्रमात देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफी संदर्भात सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे की शेतकऱ्यांचे 1.5 लाखापर्यंत कर्ज माफ होणार. त्यासाठी महाराष्ट्रातील कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कर्जमाफीचा लाभ कोणाला होणार ते जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तर चला वळूया व्हिडिओकडे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आशा निर्माण झाली आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने अतिवृष्टी, दुष्काळ आणि कर्जमाफीमुळे त्रस्त शेतकऱ्यांसाठी शेतकरी कर्जमाफी योजना जी घोषणा केली असून ती 30 जून 2026 पूर्वी अंमलात येईल असे आश्वासन दिले आहे. शेतकरी मित्रांनो, नुकत्याच 22 नोव्हेंबर 2025 रोजी अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या कार्यक्रमात असे सांगितले की शेतकऱ्यांसाठी एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करणार असून त्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया वेग घेईल आणि एकूण 20 कोटी रुपयांचा निधींची तरतूद असलेल्या या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी 1.5 लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज माफ होईल. म्हणजे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे 1.5 लाखापर्यंत कर्ज माफ होऊ शकतो, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मुक्ती मिळेल. ही योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या वितरणास सुरुवातीस राबवली जाईल. त्यात सहकारी बँकांद्वारे डेटा संकलन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी त्वरित तयारी करावी, कारण प्रक्रिया पारदर्शक आणि डिजिटल होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ते बघूया. या योजनेचा प्राथमिक हेतू शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यापासून मुक्त करणे, शेतीसाठी नवसंजन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा आहे. 2025च्या अतिवृष्टीमुळे जून-सप्टेंबर झालेल्या नुकसानीमुळे थकीत कर्ज वाढले असून ही माफी शेतकऱ्यांना मानसिक आधार देईल. शेतकरी मित्रांनो, अभ्यास गट समिती कर्ज रचना, पात्रता आणि निधी वाटपावर अभ्यास करेल, ज्यामुळे योजना अधिक प्रभावी होईल. अमरावती सारख्या जिल्ह्यातून सुरू झालेल्या या उपक्रमाला शेतकरी संघटनांना बळ मिळालेले आहे. शेतकरी मित्रांनो, आता येथे पात्रता आणि निकष काय ते बघूया. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करावे लागतील. शेतकरी मित्रांनो, आता ते निकष काय आहे ते बघूया. आता कर्जाचे प्रकार काय असणार. सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँकांकडून घेतलेले कर्ज आणि 31 मार्च 2025 पर्यंतचे. आता शेतकरी श्रेणीमध्ये काय आहे ते बघूया. छोटे आणि श्रीमंत शेतकरी, 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन, अतिवृष्टीग्रस्त आणि दुष्काळ प्रवण भागातील रहिवासी. आता त्याची मर्यादा किती असणार. प्रति शेतकरी 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी. एकूण कुटुंब कर्ज विचारात घेतले जाईल. म्हणजे शेतकरी मित्रांनो, कुटुंबाचं जे सर्व कुटुंबातील सदस्य बघून तुम्हाला 1.5 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचे फायदा होईल. आता शेतकरी मित्रांनो, त्यानंतर 5 लाखांपर्यंत शासकीय कर्मचारी किंवा पूर्वीच्या योजनेचा लाभ घेतलेला त्यातून वगळले जातील. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी या कर्जमाफीचा लाभ घेतला ते शेतकरी यातून वगळले जातील. शेतकरी मित्रांनो, आता लाभ किती होणार ते बघूया. माफी रक्कम प्रति शेतकरी कमाल 1.5 लाख रुपये. थकीत मुद्दल प्लस व्याज, म्हणजे थकीत मुद्दल आणि त्याचं व्याज या सगट तुम्हाला सरसकट कर्ज माफ होणार. एकूण त्याचा निधी 20 कोटी रुपये, ज्यामुळे 10 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल. आता दीर्घकालीन फायदा काय आहे ते बघूया. कर्जमाफीमुळे नवीन कर्ज घेण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. त्यापासून शेतीची 20 ते 30% वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर 2025ची अपडेट काय आहे कर्जमाफीची. तर अभ्यास गट अहवाल एप्रिल 2026 मध्ये. त्यानंतर DBTद्वारे थेट खात्यात पैसे जमा होणार. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार ते बघूया. आधार कार्ड जे बँकेसोबत लिंक असणे गरजेचे आहे. त्यानंतर 7/12 उतारा, कर्ज खाते स्टेटमेंट, पॅन कार्ड आणि फार्मर ID, उत्पन्नाचा दाखला. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची सूचना आणि अपडेट काय आहे ते बघूया. या अहवालातून एप्रिल 2026 मध्ये येणार असल्याने शेतकऱ्यांनी बँकमध्ये डेटा अपडेट करावा. अमरावती जिल्ह्यातील कार्यक्रमामध्ये 22 नोव्हेंबर रोजी शेतकरी उत्साहाने झाले असून त्यासाठी 20 कोटींचे निधी बजेटमध्ये असेल. समस्या असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, हे कर्जमाफी हे 1.5 लाखापर्यंत होणार आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.